आमका साधो परत दाखव आणि परत येऊ असा आता नमानाची मेकअपचं सुरुवात चालू आहे. हे आमचं गावातलं नमन आहे. पाय पडायचा मेकअप मचा बाहेर सगळ्यांचे नारायण तुम्हाला लागेल की एकच तुम्ही करणार. तू दुःख हरता भक्तांचा जयवाई कितीही शक्तिशाली असलो तरी प्रत्येक वेळेला त्या देवतांकडून आपल्याला पराभव पत्करावा लागतो. दैत्य हो, ते देव आपल्याला अमरपणाचं वरदान देतात आणि काही ना काही कपट कारस्थान करून आपला वध करतात. दैत्य हो, तुम्ही जे बोलतात तीवर सत्य आहे. प्रथमच त्या देवांचा पराभव करण्यासाठी आपल्याला हे त्रिभुवन जिंकलंच पाहिजे. त्यासाठी शंभू Oh
त्या शंभू महादेवाच्या वरानुसार आपण दानव अमर आहोत. या अखंड दुनियेत आपला मृत्यूच नाही. नारायण 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 सावळा श्रीरंग माझा पांडुरंग. नारायण नारायण. नागा अगदी योग्य तेच ओळखलंस. अरे त्या शंभू महादेवाच्या वरानुसार आम्ही दानव आता अमर आहोत. कारण देव दानव अथवा मानव यांपासून आमचा मृत्यूच नाही. या अखंड त्रिभुवनामध्ये आम्ही अमर आहोत. नारदा अमर. नारायण नारायण. म्हणजे तुम्ही शंभू महादेवांना प्रसन्न करून अमरपणाचा वर प्राप्त करून घेतलात. नारायण नारायण. होय नारदा अगदी योग्य तेच ओळखलास. दैत्य हो, या वराची प्रचिती पाहण्यासाठी तुम्ही तिन्ही दैत्य आनंदी आनंद झालात आहात. नारदा वराची प्रचिती याचा अर्थ मी काही समजलो नाहीये. दैत्यराज, त्या वराची प्रचिती पाहिजे असेल तर प्रथम स्वारी त्या इंद्राच्या अमरावती करावी आणि त्याची अमरावती आपल्या स्वाधीन करून घ्यावी. नारायण नारायण. नारदा अगदी योग्य उपाय सुचवलास. दैत्य हो, चला तर प्रथम त्या इंद्राच्या अमरावतीवर स्वारी करूया. नारायण एक इंद्र, एक प्रजापती, माझ्या 33 कोटी देवांचा राजा हा देवेंद्र. माझी ही अमरावती ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या सुखासमाधानात चालली आहे. परंतु या अमरावतीची प्रचिती त्या विश्वकर्म्याने केली आहे. त्यावेळेपासून या अमरावतीचा राजा म्हणजे हा देवेंद्र. आज कित्येक दिवस झाले मला दास होती त्या रंभेचं नृत्य पाहण्याची. आता हे रंभा, याग याग सया बांधू पाया. याग याग सया घुंगरू बांधू पाया. ओ नाचुरे सुंदर दिसाया. ओ माझी सुंदर दिसाया. सुंदर दिसाया. ओ माझी सुंदर दिसाया. शंभू महादेवांची घोर तपश्चर्या करून अमरपणाचा वर प्राप्त करून घेतला आहे. आणि त्या वराची प्रचिती पाहण्याकरता तिन्ही दैत्य चाल करून आपल्या अमरावतीवरती येत आहेत. तरी आपण सावध राहावे हीच वार्ता घेऊन मी आपल्या अमरावतीवरती आलो आहे. नारायण नारायण. दैत्यराज नारदा, दैत्य 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 हा सदाच कालीपटात तळपायाच्या मस्तकाला बिबते. आजपर्यंत कित्येक दैत्यांनी माझ्या अमरावतीवर स्वारी केली आहे, परंतु त्यांचा मी वेळेतच समाचार घेतला आहे. या देवेंद्राला पराभूत करणे शक्य नाही. नारदा, आपण
आपण आलात आणि मला वेळेतच सावध केलात. आपण आलात मला वेळेतच सावध केलात त्याबद्दल आभारी आहे. तुमचं हे प्रमाण असंच चालू ठेवा. ठीक आहे देवेंद्र, मला आता येण्यास अनुमती द्यावे. नारायण नारायण नारायण. स्वाधीन कर आणि इथून निघून जा. दैत्यराज एक वेळ सूर्य पश्चिमेला उगवेल, पण या देवेंद्राने उचललेलं पाऊल कदापि मागे घेणार नाही. दैत्यराज पुन्हा सांगतोय, आल्या मागे निघून जा. देवेंद्र, तुला सर्व देवांनी मिळून देवांचा राजा म्हणून घोषित केला आहे आणि हे चमकणार राज्य मुकुट तुझ्या शिरेवर बसवले आहे. देवेंद्र, खूप भोगलास मेनका, उर्वशी आणि रंभा यांचं नृत्य गायन आणि या अमरावतीचे सुख आता ह्या पुढे शक्य नाही. कारण ही अमरावती जिंकून या कैलोक्याचा अधिपती राजा असुर सम्राट टिप्रासुर असुर सम्राट टिप्रासुर. देवेंद्र, म्हणजे तुला दुर्बुद्धी सुचली म्हणायची. देवेंद्र, तुझा आता अंतकाळ जवळ आलाय म्हणून ही तुला दुर्बुद्धी सुचली म्हणायची. अजूनही तुला सावध करतोय, आल्या मागे निघून जा. देवेंद्र, जर का युद्धात पराभव झालास देवांचा राजा म्हणून तोंड दाखवायला जागा उरणार नाही. देवेंद्र, स्वीकारता विद्याला